ठाकरेंची सेना पुन्हा एकदा फुटली आहे। उद्धव ठाकरेंच्या पक्षामधील 6 खासदारांनी वेगळा मार्ग स्वीकारून शिंदेंना साथ दिली। ही बातमी समोर येताच सामान्य माणसाच्या म्हणजे तुमच्या मनामध्ये एक प्रश्न आला असेल, शिवसेना किती वेळा फुटणार? कारण गेली काही वर्ष आपण हेच पाहतोय, कधी आमदार जातात, कधी खासदार जातात, कधी नेते जातात, कधी नगरसेवक जातात आणि प्रत्येक वेळी सांगितलं जातं हीच सर्वात मोठी फूट आहे। पण मग काही वर्षांनी पुन्हा नवी फूट समोर येते। आज परिस्थिती अशी आहे की अनेक तरुणांना विश्वासही बसत नसेल। एकेकाळी महाराष्ट्रामध्ये फक्त एकच शिवसेना होती आणि एकच धनुष्यबाण होता आणि बाळासाहेब ठाकरे हेच त्या पक्षाचा निर्विवाद चेहरा होते। मग असं काय घडलं की छगन भुजबळ बाहेर पडले, नारायण राणे बाहेर पडले, राज ठाकरे वेगळे झाले आणि एकनाथ शिंदे केवळ बाहेर पडले नाही तर पक्षाचं नाव, चिन्ह आणि सत्ता देखील घेऊन गेले। आणि आता पुन्हा नव्या फुटीची बातमी। सेना फुटण्याची ही काही पहिली किंवा दुसरी वेळ नाहीये, तर सेनेला सगळ्यात मोठा आणि पहिला धक्का बसलेला होता 90च्या दशकामध्ये। 19 जून 1966 साली जन्मलेल्या शिवसेनेला 90च्या दशकात हा मोठा धक्का बसला होता। त्या काळामध्ये छगन भुजबळ हे शिवसेनेमधील क्रमांक 2 चे नेते मानले जात होते। म्हणजे क्रमांक 1 वर बाळासाहेब ठाकरे आणि त्याच्यानंतर क्रमांक 2 वर छगन भुजबळ। मुंबईचे महापौर, आमदार आणि ओबीसी चेहरा म्हणून त्यांची मोठी ताकद होती। पण 1991 मध्ये त्यांनी बंड केलं आणि अनेक आमदारांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला। हा शिवसेनेच्या इतिहासातील पहिला मोठा संघटित बंड मानला जातो। या बंडानंतर बाळासाहेब ठाकरे एवढे संतापले की त्यांनी भुजबळांवर सार्वजनिक टीकेची झोड उठवली। त्यानंतर राणेच्या रूपामध्ये दुसरा धक्का बसला। 2004 नंतर शिवसेनेमध्ये वारसदार कोण हा प्रश्न निर्णायक बनला। एका बाजूला होते आक्रमक आणि संघटन मजबूत असलेले नारायण राणे आणि दुसऱ्या बाजूला होते उद्धव ठाकरे। बाळासाहेबांनी पक्षाची सूत्र उद्धव ठाकरेंकडे दिल्यानंतर राणे नाराज झाले। 2005 मध्ये त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यांच्यासोबत अनेक आमदारही गेले। राणेंनंतर शिवसेनेमध्ये सर्वात भावनिक फूट पडली। राणेंचा धक्का अजून ताजा असतानाच शिवसेनेला आणखी मोठा झटका बसला। राज ठाकरे, बाळासाहेबांची स्टाईल, बाळासाहेबांची भाषा, बाळासाहेबांची आक्रमकता। अनेक शिवसैनिकांना वाटायचंय की पुढचा वारसदार राजच असतील, पण पक्षाची कमान गेली उद्धव ठाकरेंकडे आणि 2005 मध्ये राज ठाकरेंनी शिवसेना सोडली। पुढे त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली। ही फूट फक्त राजकीय नव्हती, ती ठाकरे कुटुंबाच्या घरातली फूट होती। आजही अनेक जुन्या शिवसैनिकांच्या मते शिवसेनेचा आत्मविश्वास पहिल्यांदा इथंच तुटला होता। मग या फुटीच्या 16-17 वर्षांनंतर शिवसेनेला सगळ्यात मोठा हादरा बसला। 2019 सालची विधानसभा निवडणूक तुम्हाला आठवत असेल। शिवसेना भाजप युतीला बहुमत मिळालं होतं, पण मुख्यमंत्री पदावरून वाद झाला आणि 25 वर्षांची भाजप शिवसेनेची युती तुटली। उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी केली। महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले। कोविड संकटामध्ये ठाकरेंनी राज्याची धुरा चांगल्या पद्धतीने सांभाळल्यामुळे त्यांचं कौतुक सुद्धा झालं। पण शिवसेनेमधील काही नेत्यांच्या तक्रारी होत्या आणि इथूनच पुढच्या भूकंपाची तयारी सुरू झाली। आतापर्यंत भुजबळ गेले, राणे गेले, राज ठाकरे गेले, तरी पक्ष हा ठाकरे कुटुंबाकडेच शाबूत राहिला। मात्र 2022 मध्ये इतिहास बदलला। एकनाथ शिंदे जवळपास संपूर्ण आमदारांचा गट घेऊन बाहेर पडले आणि पहिल्यांदाच बंडखोरांकडे केवळ आमदार नव्हते तर बहुमत सुद्धा होतं। उद्धव सरकार कोसळलं, शिंदे मुख्यमंत्री झाले आणि पुढे निवडणूक आयोगानं शिंदे गटाला अधिकृत शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह सुद्धा दिलं। म्हणजे ज्या पक्षासाठी ठाकरे कुटुंबानं दशकानुदशक संघर्ष केला तो पक्ष पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबाच्या हातून निघून गेला। ठाकरेंना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षाचं नाव आणि मशाल चिन्ह मिळालं। त्यावर त्यांनी लोकसभा 2024 ची निवडणूक लढवली। यावेळी मतदारांनी त्यांना साथ दिली आणि 9 खासदार निवडून आले। मात्र आता जून 2026 मध्ये त्यातल्या 6 खासदारांनी वेगळा मार्ग निवडल्याची बातमी आली। त्यामुळे सामान्य माणसांना, सामान्य लोकांना प्रश्न पडणं साहजिक आहे, शिवसेना किती वेळा फुटणार? आणि त्याहून मोठा प्रश्न, पुढचा नंबर कोणाचा? कारण महाराष्ट्राच्या राजकारणानं एक गोष्ट बघितली आहे, शिवसेनेची सर्वात मोठी लढाई नेहमी विरोधकांशी नव्हती, ती नेहमी स्वतःशीच होती। आणि कदाचित म्हणूनच शिवसेना किती वेळा फुटणार हा प्रश्न आजही तितकाच जिवंत आहे। यावर तुमचं मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा।